लाडकी बहिणींना लाडकी त्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आल्या। दसऱ्यानिमित्त अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडकी त्यांना आलेल्या आहेत। एकदम महत्त्वाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसले होता। 26 लाख ताई या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या। त्या सर्व लाडक्या ताईंसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। आणि बघा लाडक्या ताईंनो 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, या हप्ता वाटपा देखील एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला तुमच्या आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 14वा हप्ता भेटला आहे का आणि तुमची ई-केवायसी झाली आहे का। पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आलेल्या आहेत। दोन्ही पण बातम्या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे बघा। दसऱ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या दसऱ्यानिमित्त अत्यंत आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो बघा खुशखबर आलेल्या आहेत। तर लाडक्या बहिणीसाठी काय दोन खुशखबर आहेत तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर या कोणत्या महिला पात्र ठरलेल्या आहेत बघा लाडक्या ताईंनो, त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे, याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता। ती बातमी समोर आलेली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आणि 15वा हप्ता म्हणजे कोणता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमकं वितरण कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। ते लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खुशखबर आहे, ज्या 26 लाख ताई होत्या ज्यांची पडताळणी जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी सुरू झाली होती, ज्याला 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, ज्या 26 लाख ताईंना होल्डवर ठेवलं होतं, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। चला आता तुम्हाला पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे लाडक्या ताईंनो बघा, खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। पुढारी बघा, पुढारीची ही बातमी आहे। पुढारी वृत्तपत्र सगळ्याला माहिती आहे, न्यूजपेपर सगळ्याला माहिती आहे। त्या न्यूजपेपरची ही लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी लाडक्या ताईंना दाखवत आहे बघा। लाडकी बहीण योजना 78,407 लाडक्या बहिणी ठरल्या पात्र। बघा लाडक्या ताईंनो एका जिल्ह्यामधल्या एवढ्या लाडक्या ताई या ठिकाणी पात्र ठरलेल्या आहेत, ज्या लाडक्या ताईंना 26 लाख बघा महाराष्ट्रामध्ये 26 लाख लाडक्या ताईंना होल्डवर ठेवलं होतं। त्यांच्या पडताळण्या अंगणवाडी ताई घरोघरी जाऊन करत होत्या। त्या एका जिल्ह्याची बातमी समोर आलेली आहे आणि अशा स्वरूपात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आता याद्या यायला सुरुवात होणार आहे। तुम्हाला मी लाडक्या ताईंनो सांगितलं होतं, काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांची तपासणी होणार आहे आणि याद्या तुमच्या अपडेट होणार आहेत। 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्या लाडक्या ताईंना खुशखबर आलेली आहे बघा। 78,407 लाडक्या बहिणी ठरल्या पात्र। फेर सर्वेक्षण म्हणजे काय, पुन्हा तपासणी जी झाली होती, पुन्हा पडताळणी जी झाली होती, फेर पडताळणी जी झाली होती, खात्यावर लाभ जमा होणार। 92,902 लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत बघा, हे पण समोर आलेलं आहे। तर लाडक्या ताईंनो खूप महत्वाची बातमी आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला तर आता पुढे दाखवतो तुम्हाला या बातमीमध्ये नेमकं काय आलेलं आहे। पुढारी बातमी आहे, नांदेड जिल्ह्याची पहिली यादी समोर आली लाडक्या ताईंनो। नांदेड जिल्हा, ज्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघर जाऊन चौकशी करीत होत्या की घरामध्ये किती लाडक्या ताई आहेत, घरामध्ये तुमच्या काही आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या चेक करत होत्या अंगणवाडी सेविका, त्यांचा पहिला रिझल्ट आलाय नांदेड जिल्ह्याचा। लिस्ट आलेली आहे नांदेड जिल्ह्याची बघा। कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला व वयाची निकषात न बसणाऱ्या एकूण 92,902 महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात आली होती। यात 78,407 बहिणी आता पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या खात्यावर लाभ जमा होणार आहे। उर्वरित 14,495 मात्र अपात्र ठरलेल्या आहेत बघा। ज्या लाडक्या ताई बघा अशा बऱ्याच लाडक्या ताई होत्या की ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता। आपलं नाव सांगायचं लाडक्या ताईंनो बघा, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय, कारण की तुमच्या याद्या यायला सुरुवात झाली। नांदेड जिल्ह्याची यादी समोर आली, तुमचा जिल्हा पटपट कमेंट बॉक्स सांगा, कारण की बघा 92,902 महिला पैकी या ठिकाणी 78,407 महिला या ठिकाणी पात्र ठरलेल्या आहेत। आणि इथं वाचा, नीट वाचा लाडक्या ताईंनो बघा, त्यांच्या काय झालेलं आहे,
खात्यावर लाभ जमा होणार आहे। या ठिकाणी नीट वाचा लाडके बहिणींनो, त्यांच्या खात्यावर लाभ जमा होणार आहे। बघा 12वा 13वा 14वा हप्ता ज्या ज्या लाडक्या ताईंना भेटला नव्हता, मी तुम्हाला सांगत होतो लाडके बहिणींनो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, 100% तुम्हाला हप्ते भेटायला सुरुवात होणार म्हणजे होणार। फक्त पात्र अपात्र हे ठरलं जाणार आणि त्यांना पैसे भेटायला सुरुवात होणार आहे। ई केवायसी कोणी कोणी केली आहे बघा लाडके बहिणींनो, ई केवायसी पटपट करून घ्या, कारण की तुम्ही आता पात्र ठरायला लागलेले आहेत। ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांनी ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या आणि तुम्ही पात्र ठरलेला असताल तर लगेच लाडके बहिणींनो तुम्हाला हप्ते आता भेटायला सुरुवात होणार आहे। बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर आम्हाला हा लगेच 15वा हप्ता भेटेल का? 15व्या हप्त्याबद्दल शंका आहे, पण तुम्हाला पुढचे हप्ते, कारण की बघा एकच जिल्ह्याची यादी आता समोर आली, नांदेड जिल्हा छोटा जिल्हा आहे, त्या छोट्या जिल्ह्याची यादी समोर आली। किती लाडके ताई? 92,000 लाडके ताई आहेत, म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, 1 लाख लाडके ताई। पण मोठे मोठे जिल्हे पुणे, नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे वगैरे असे मोठे मोठे जिल्हे अजून बाकी आहेत। त्याच्यामुळे सगळे जिल्ह्यांची ज्यावेळेस पडताळणी पूर्ण होईल त्यावेळेस सगळ्या याद्या पुढे येतील आणि सगळ्या अपात्र ज्या ताई ठरल्या होत्या, 26 लाख लाडक्या ताई ज्या बाहेर काढल्या होत्या, त्या सगळ्या लाडक्या ताईंना गुड न्यूज भेटणार आहे। खूप महत्वाची बातमी समोर आली लाडके बहिणींनो, बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू शकता। आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला का मी सांगत नाही, तुम्ही स्वतः वाचून घ्या या ठिकाणी। तर पुढारीची ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे। आता ही झाली पहिली बातमी। तर बघा हे काय झालं होतं, रेशन कार्ड नुसार पण बऱ्याच लाडक्या ताईंना या ठिकाणी अपात्र ठरलं होतं। बऱ्याच लाडक्या ताईंना घरामध्ये दोघीपेक्षा जास्त म्हणून अपात्र ठरलं होतं। बऱ्याच लाडक्या ताईंना वेगवेगळ्या कारणास्तव अपात्र ठरलं होतं। 26 लाख आकडा समोर आला होता बघा, 26 लाख या ठिकाणी आकडा समोर आला होता। या 26 लाख लाडक्या ताईंना बाहेर काढलं होतं, पात्रतेमध्ये घेतलं नव्हतं, त्याला 12, 13, 14 हप्ता भेटला नव्हता। वेगवेगळे कारण होते, काहींच्या घरामध्ये जास्त 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी होत्या, काहींच्या घरामध्ये ह्या रेशन कार्ड नुसार बाहेर काढल्या होत्या, काहींच्या घरामध्ये वयानुसार बाहेर काढले होते, अशा बऱ्याच वेगवेगळ्या केसेस होत्या। या 26 लाख लाडक्याच्या ताई होत्या, त्यांची पडताळणी आता हळूहळू कंप्लीट होईल। एक जिल्हा समोर आली, यादी समोर आलेली आहे। आता ही पहिली तुम्हाला आनंदाची बातमी सांगितली, सर्वांना आनंद झालाय का लाडके ताईंनो? पटपट सांगा। दसऱ्या निमित्त दुसरी पण आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। पहिली आनंदाची बातमी तुम्हाला मी सगळ्यांना सांगितली, कोणती पहिली आनंदाची बातमी? की 26 लाख ताईंच्या याद्या यायला सुरुवात झाली, ही पहिली आनंदाची बातमी। आता दुसरी आनंदाची बातमी बघा, या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे, ती म्हणजे या ठिकाणी TV9 ची ही बातमी आहे। TV9 ची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। लाडकी बहीण योजने लाडक्या बहिणीसाठी ठाकरेंची सर्वात मोठी मागणी, पुढच्या 6 महिन्याचे आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा 9,000 रुपये म्हणजे 6 हप्त्याचे पैसे एकत्र द्या, अशी मोठी मागणी या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। की बाबा आता मोठा या ठिकाणी सगळ्यांना माहिती दुष्काळ पडले, दुष्काळ ओला दुष्काळ आपण म्हणू शकतो, याच्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, सगळ्यांना या ठिकाणी पैसे द्यावेत, त्यांना मदत करावी। आणि लाडक्या बहिणीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे 6 महिन्याचे म्हणजे पुढच्या 6 महिन्याचे 6 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत। म्हणजे किती? 9,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर टाकावेत, अशी मोठी मागणी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का की ही जी मागणी आहे, आता भले या ठिकाणी 9,000 नाही भेटले तरी चालतील, पण कमीत कमी 3,000 रुपये, आपली एकच मागणी आहे, सगळ्यांना माहिती आहे आपली एकच मागणी आहे, 3,000 रुपये भाऊबीजेच्या अगोदर सरकारने टाकावेत, म्हणजे टाकावेत। येणारी दिवाळी ही लाडक्या बहिणीची अत्यंत आनंदाची जावी, ही सरकारकडे आपली विनंती आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो, बघा जसं आपण मागणी करत आहोत, एक मोठे मोठे नेते पण या ठिकाणी आता आपल्याला साथ देत आहेत, आपल्याला मदत करत आहेत। त्याच्यामुळे आपण सगळे मिळून या ठिकाणी मागणी जर केली तर नक्कीच हळूहळू आपली संख्या वाढणार आहे, आपल्याला बळ भेटणार आहे आणि सरकारला आपल्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत। त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। इथेच थांबतो, जास्तीत जास्त तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअपचं स्टेटस असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, कारण की आपल्याला 3,000 रुपये घेतल्याशिवाय थांबायचं नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।